समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर पूर्व वर्धा या विभागातील सर्व कर्मचारी वर्ग मागील 2 दिवसांपासून विविध मागण्यांकरिता राज्यभर आरटीओ कार्यालय बेमुदत संपावर आहे। आरटीओ कर्मचारी अध्यक्ष माझी निवड एक सहमताने झालेली आहे, पण आम्ही जे काल 24 तारखेपासून संप बेमुदत संप पुकारलेला आहे। आमच्या मागण्या 6-7 महिन्यापासून आम्ही आपल्या कमिशनर साहेबांसोबत मांडलेलं आहे, परंतु त्यांनी आमच्या मांडण्याला महत्त्व नाही दिलं आहे। लेखी आश्वासन पण लेखी आदेशही त्यांना दिलेले आहे, निवेदन दिलेले आहे, पण ते आमच्या निवेदनाची दखल घेत नाही। आम्ही सिटीमध्ये नागपूर कार्यालयात काम करतो। आमच्या अंडरमध्ये वर्धा ऑफिस येत होतं आणि आमच्या बदल्या त्या विभागाशी संबंधित होत्या, परंतु ह्या कमिशनर साहेबांनी असं केलं की आमच्या बदल्या विभाग सोडून महसूल वाईज केले आहे, म्हणजे गडचिरोलीपर्यंत आमच्या बदल्या होऊ शकते। हे आम्हाला मान्य नाही, कारण आमची नोकरी अर्धी झाली। आता आजच्या जीवनाशी निगडीत जर पाहिलं, आज वेतन कमी आणि इकडे तिकडे धावपळीचं जीवन जास्त, हे असा आम्हाला त्रास होतो। आमच्याकडे लेडीज महिलासुद्धा आहे। 15 वर्ष सेवा केल्यानंतर लेडीज म्हणा की जेंट गडचिरोलीला जर जाईन तर आमचं जीवन जे आहे विस्कळीत होईल आणि यांचा जो त्रास आहे तो जनरल पब्लिकला होऊन राहिले। 2 दिवस झाले, आज इथून पब्लिक वापस चाललेली आहे। कोणी म्हणतात ऑनलाईन कामं होतात, ऑनलाईन कामं होऊन नाही राहिले, कारण शेवटी जे मेन कामाची सुरुवात जिथून होते तो क्लरिकल स्टॉप पाहतात, नंतरच ते साहेबाकडे प्रकट होतात, साहेब साईन करतात आणि यांचा जो कामाचा जो व्यत्यय आमच्या पब्लिकला होत आहे त्याची पूर्ण जबाबदारी आमची कमिशनर साहेबाची आहे। ते आमचे जे पण ते निवेदन आमच्या मागण्या मान्य करत नाही, ते म्हणतात हा असा बेमुदत संप चालूच राहील। आपल्या अनेक मागणीसाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवारपासूनच संप पुकारला आहे। या संपात नागपूर शहर व नागपूर ग्रामीण आणि नागपूर पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील साधारण 100 वर कर्मचारी संपावर आहेत। संपामुळे मागील 2 दिवसात तिन्ही कार्यालयातील लायसन्स रिन्युअल, डुप्लिकेट लायसन्स, वाहन परमिट, वाहन नोंदणी, फॅन्सी नंबर, खटला विभागाची कामे थांबली आहेत। आरटीओ मध्ये कर्मचारीच नसल्याने वाहनधारकांची कामे खोळंबली असून त्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे। पर्यंत हे आवाज गेलं पाहिजे, कारण सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना तो न्याय देत आहेत आणि त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय हे कर्मचारी कसं सहन करणार आहे। पत्रक काढून 31/8/2024 ला ते विभाग आमचे महसूल न्याय म्हणजे अन्यायकारक बदल्या दिला, तर या नाईलाज असतो आमच्या मागण्यांना मान्य न करता मग आम्हाला नाईलाज असतो मान्य न्यायाधिकरण म्हणजे मॅटमध्ये जावं लागलं आणि त्या कृतीबंध मंजूर झाला आणि त्या अंमलबजावणीला 2-2 वर्ष लागते। त्या दरम्यानच्या काळात आमच्या पूर्ण संघटनेनं शासनाला प्रशासनाला पाठपुरावा करून त्या आमच्या समस्याचे निराकरण करावं या संदर्भात खूप निवेदन दिले, प्रस्ताव मांडले, प्रत्यक्ष जाऊन गाठीभेटी घेतल्या, पण अजूनही आमच्या पदोन्नत्या झालेल्या नाही। तेव्हा एवढीच आमची मागणी आहे आणि आमची मागणी ही सरळ आणि सोपी आहे आणि शासनाने मंजूर केलेली मागणी आहे आणि आमच्या काही मागण्या काही वेगळ्या नाही आहेत किंवा आम्ही काही आर्थिक नाही मागत आहे की आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत रास्ता आणि जिव्हाळ्याच्या आणि कर्मचाऱ्याच्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत, ह्या एवढ्या मागण्या आम्हाला मंजूर करून देण्यात यावी। तर आम्ही याच्या संदर्भात कोणती लेखी स्वरूपात किंवा काही एखादा आदेश किंवा परिपत्रक किंवा निर्गमित करावं किंवा आम्हाला आश्वासित करावं की आम्ही या मागण्या पूर्ण करतो म्हणून माननीय परिवहन कार्यालयानं असं द्यावं आम्हाला। तर आम्हाला संपाचा हाऊस नाही आहे किंवा आम्ही संप करू इच्छित नाही किंवा लोकांना वेटीस धरू शकत नाही, वेटीस धरून आमचं काम नाही आहे, कारण आम्हाला समाजाप्रती आम्ही जागरूक आहोत आणि समाजाप्रती आम्ही काम करत आहोत आणि काम करत असताना आम्हाला सामाजिकतेच्या भावनेतून आम्हाला पण करायचं आहे, पण आम्हाला नाईलाज असतं आमच्या मागण्या मान्य करत नसल्यामुळे आम्हाला हे संपाचं हत्यारूप जावं लागलं। तर आमच्या ह्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही आर्थिकच्या माध्यमातून सन्माननीय अधिकाऱ्यापर्यंत, सन्माननीय पदाधिकाऱ्यापर्यंत, सन्माननीय मंत्रालयापर्यंत हे जावं अशी आमची अपेक्षा आहे। मंजूर झालाच पाहिजे। हमारी युनियन कर्मचारी एक जुटीचा इन्क्लाब कर्मचारी एक जुटीचा महसूल विभाग स्तरावरील बदल्या रद्द झाल्याच पाहिजे। महसूल विभाग स्तरावरील बदल्या रद्द झाल्याच पाहिजे।
24 सप्टेंबर 2024 पासून आमचा हा संप सुरू आहे. आज दुसरा दिवस आहे. आमच्या मागण्या अशाच आहेत की महसूल विभाग स्तरावरील ज्या बदल्या झालेल्या आहेत त्या त्यांनी रद्द कराव्या. कारण इथे महिलांच्या ज्या कौटुंबिक किंवा मानसिक त्यांची स्थिती आहे ती या महसूल बदलीच्या निर्णयामुळे फार ढासळलेली आहे. आणि इथे 3 महिलांची जी विभागाच्या बाहेर बदल्या झालेल्या आहेत त्यांनी माननीय न्यायाधिकरणाकडे त्यांचे बदली रद्द व्हावी म्हणून तिथे मॅटमध्ये केस टाकलेली आहे. आणि माननीय न्यायाधिकरणांनी सुद्धा त्यांच्या संवेदना किंवा त्यांच्या कौटुंबिक स्थिती समजून त्यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. सध्या इंटरिम स्टे दिलेला आहे. जर हे महसूल विभाग बदली जी आहे ही रद्द झाली तर त्यांच्या कौटुंबिक किंवा मानसिक स्थिती सुद्धा त्यांचं नॉर्मल येतील आणि सगळ्यांना तेवढाच रिलीफ मिळेल. आणि त्यासोबतच आकृतीबंध जे आहे त्या आकृतीबंधाचं 2022लाच माननीय शासनाने त्याचं मंजुरी दिलेली आहे विभागानुसार. पण अद्यापपर्यंत त्यांनी आकृतीबंधाला जी पदोन्नती द्यायला पाहिजे पद भरायला पाहिजे ते अजून भरलेले नाही. तर ती आकृतीबंधानुसार त्यांनी पद निश्चित करून त्यांनी भरावे आणि पदोन्नती द्यावी ही आमची महत्वाच्या मागण्या आहेत. त्यानुसारच सेवा प्रवेशाची तात्काळ अंमलबजावणी करणे आणि समायोजन जे केलेले आहे त्यांनी ते रद्द करावे. त्यानुसार सेवा प्रवेशातील जाचक अटी ज्या आहेत त्या सुद्धा रद्द कराव्या. या आमच्या प्रमुख मागण्या आहेत ते त्यांनी पूर्ण कराव्या ही आमची इच्छा आहे.